आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. गुड शेफर्ड कॉन्व्हेंट स्कूलमध्ये 10वा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा. कर्जत तालुक्यातील गुंडी येथील गुड शेफर्ड कॉन्व्हेंट स्कूल शाळेच्या वतीने 10व्या क्रीडा महोत्सवाचे अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरण आयोजन करण्यात आले. ढोल, ताशा, RSPचे पथक, लेझिमचे नृत्य करत विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित झालेल्या प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केले. या अनोख्या स्वागतामुळे प्रमुख पाहुणे अगदी भारावून गेले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा आणि त्यांना मानवंदना देणारी शिवगर्जना याकडे सर्वांचे लक्ष वेधले. या अनोख्या स्वागतानंतर क्रीडा महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे भव्य मार्च पास्ट. रेड हाऊस, ग्रीन हाऊस, येलो हाऊस आणि ब्लू हाऊस, चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध आणि दमदार मार्च पास्ट सादर करत प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्यांची दाद मिळवली. Raring to go on and achieve always while keeping in mind their goals. Students of Greenhouse are down to earth, sociable and responsible. The yellow group is led by Captain Master Darsh Oswal of Class 9 and Vice Captain Ms. Rishi Parmar of Class 8. The students, determined and passionate, led by a belief that they are more than just an ordinary group of students. They truly stand as impeccable, par excellence, dependable, radiant, exclusive and spectacular. The blue group is led by Captain Miss Kimaya Pillai of Class 9 and Vice Captain Master Rudra Shirke of Class 8. The students' intellectual skills, ability and unity, symbolizing the blue color. The Blue House takes great pride in working for their aims and achieving something significant. The red group is led by Captain Ms. Chavi Parmar of Class 9 and Vice Captain Master Hans Pillai of Class 8. Red is the symbol of love, courage, sacrifice, victory and honor. Students of Red House stand strong and united at all times. They are creative and highly talented and this in various inter-school competitions. They are enthusiastic and achieve their goals, thereby upholding their values always. Students of Red House are known for their togetherness and face adversity. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडा भावना, संघभावना आणि पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे हा या क्रीडा महोत्सवाचा मुख्य उद्देश होता.
या क्रीडा महोत्सवाचे आयोजन 2 सत्रांमध्ये करण्यात आले होते. पहिल्या सत्रामध्ये प्री प्रायमरी ते इयत्ता 3री पर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. दुसऱ्या सत्रामध्ये इयत्ता 4थी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी धावण्याच्या शर्यती, झिगझॅग रेस, रस्सी खेच, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे अशा विविध स्पर्धांमध्ये आपली ताकद दाखवली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कला प्रकारांची उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. या यशस्वी आयोजनामध्ये शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर रेसी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच क्रीडा स्पर्धांचे संपूर्ण नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर अमला यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडले. यावेळी स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच गतवर्षी 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अनिकेत म्हात्रे, संस्थापक व वरिष्ठ प्रशिक्षक, मिडलाईन अकॅडमी आणि भारतीय पुरुष कबड्डी संघाचे
स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच 2022 उपस्थित होते. तसेच LAES शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अजिता नायर, फादर जो डी मेलो, श्री प्रदीप सुर्वे, श्री उमेश गायकवाड, सौ वैशाली मोरे, पत्रकार विद्यानंद ओहाळ तसेच सल्लागार समितीचे सदस्य श्री श्याम पवार व श्री प्रसाद धनगर हे मान्यवरही उपस्थित होते. त्याचबरोबर पालकांनी देखील मोठी गर्दी केली होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक करत खेळामुळे शारीरिक आणि मानसिक विकास घडतो, तसेच जीवनात शिस्त, संघभावना आणि नेतृत्व गुण निर्माण होतात असे मत व्यक्त केले. या यशस्वी क्रीडा महोत्सवामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. नमस्कार. सर्वप्रथम गुड शेफर्ड कॉन्व्हेंट स्कूलचा आभार. मला इथे त्यांनी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवलं. इव्हेंट बद्दल बोलायचं झालं तर खूपच सुंदर इव्हेंट आणि वेल ऑर्गनाइज्ड इव्हेंट होता. प्रत्येक विद्यार्थी जो वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करत होता, हायली एन्थुझियास्ट होता, एकदम इन्व्हॉल्ड होता प्रत्येक इव्हेंटमध्ये. आणि इव्हेंट मुलांसाठी होता, पण तेवढीच जास्त इन्व्हॉल्वमेंट पॅरेंट्स ॲज वेल ॲज टीचर्स आणि त्यांच्याकडनं इव्हेंट करून घेणारे त्यांचे जे कोचेस असतील किंवा त्यांच्या सोबतचे जे सहकारी असतील त्यांनी खूपच चांगला सपोर्ट केला. आणि म्हणतात ना, मी खूप सारे इव्हेंट आतापर्यंत अटेंड केलेले आहेत, पण हा जो एक म्हणजे मी 1 वाजल्यापासून आता ऑलमोस्ट 7 वाजलेत, पण एकही मिनिट असं वाटलं नाही की इव्हेंटला कंटाळा येतोय किंवा असं काही स्लीपी वाटते किंवा काय. हायली एंगेजिंग आणि हायली म्हणतात ना वेल मॅनर्ड, वेल ऑर्गनाइज इव्हेंट होता. खूप खूप आभार त्यांचं पुन्हा एकदा. आणि अशीच गुड शेफर्ड शाळेतली मुलं चांगल्या लेवलला स्पोर्ट्समध्ये रिप्रेझेंटेड होऊ दे, वेगवेगळ्या स्तरावर जाऊन खेळू दे, हीच अपेक्षा आहे माझी पण. आणि माझ्याकडनं जर रिलेटेड टू स्पोर्ट्स काही जर स्कूलला जर हेल्प लागली तर मला कधी पण कॉल करा. आय विल बी ऑलवेज देअर विथ यू. थँक्यू सो मच. आज दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी गुड शेफर्ड कॉन्व्हेंट स्कूलचा अॅन्युअल स्पोर्ट्स मीट मोठ्या जोशो उल्हासात आपण सेलिब्रेट केलेला आहे. यामागे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाची आहे. कुठलाही कार्यक्रम हा एका व्यक्तीमुळे सक्सेसफुल होत नाही. त्याच्या मागे खूप लोकांचे हात असतात आणि एक लीडर लागतो, ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या मुख्याध्यापिका सिस्टर अमला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इतक्या चांगल्या रीतीने चांगल्या प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करत आलेलो आहोत, जे दरवर्षी होत राहतील. आणि पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आणि मोठ्या मोठ्या ज्या व्यक्ती येतात शाळेच्या कार्यक्रमांना मुख्य अतिथी म्हणून, यांच्या आशीर्वादाने म्हणा, असे अनंत कार्यक्रम भविष्यामध्ये सक्सेसफुलरित्या गुड शेफर्ड कॉन्व्हेंट स्कूल ऑर्गनाइज करत राहू, ही आमची फार मनापासून इच्छा आहे. यामागे मुलांचे डेडिकेशन, टीमवर्क, डिसिप्लिन या गोष्टी खूप जास्त प्रमाणात महत्वाच्या आहेत, ज्यामध्ये आमचे विद्यार्थी कुठेही कमी पडत नाहीत. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकन नक्की प्रेस करा.